आता या ठिकाणी बघा गोल्ड इथे ओपन झालं आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी ओपन झालं आहे आणि इथून खाली चाललं, त्याच्यानंतर इथून वरती गेलं, इथून परत खाली गेलं आणि आता वरती. तर मग ह्या मुवमेंट ज्या आहेत त्या कशा कॅच केल्या जाऊ शकतात किंवा करू शकलो असतो. ओके, तर जर तुम्ही नीट बघितलं आणि ह्या ठिकाणी जर इंडिकेटर आपलं व्यवस्थित लावलं, आता समजा थोडंसं जर झूम आउट केलं तर या ठिकाणी काय दिसतंय की गोल्डने इथून एक अपसाईडला रॅली दिली ती आणि तिथून परत आता खाली चाललेलं आहे. मग माझ्यासाठी स्विंग लो जो आहे हा आहे आणि स्विंगचा हाय आहे तो हा आहे. ओके, तर मी काय करणार, आधी मी लोपासून बघणार इथून बघणार की वरची ही जी रेंज आहे ती कंप्लीट केली होती का. जर केली असेल तर मग मी डाऊन साईडचं स्ट्रक्चर मी ड्रॉ करणार. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, जसं मी ह्या ठिकाणी जाऊन ही रेंज काढतो खालची, म्हणजे आता ह्या कॅन्डलची हे काय आहे 13-36-23 जूनची कॅन्डल आहे. 13-36 अपसाईड. आता जसं अपसाईड आपण सिलेक्ट करतो तसं पिन पॉईंट जर तुम्ही बघितलं तर वरच्या साईडला तुम्हाला हे स्ट्रक्चर 90% ऑलमोस्ट कंप्लीट दिसेल. ओके, जर नीट व्यवस्थित ड्रॉ केलं तर ऑलमोस्ट 90% कंप्लीट स्ट्रक्चर आहे. ओके, आणि डबल टॉप पण बनवलेला आहे, ह्याचा अर्थ वरचं स्ट्रक्चर कंप्लीट आहे. ओके, आता गोल्ड खाली पडतं आहे तर खाली कुठपर्यंत जाणार आहे, तर जी ही वरची स्विंगची हाय कॅन्डल आहे ही कॅन्डल ती आपण सिलेक्ट करायची आहे. त्याचं टायमिंग काय आहे, ह्याचं टायमिंग आहे 19:39. 19:39 डाऊन साईड. आता जसं डाऊन साईडचं सिलेक्ट करतो मी डायरेक्टली बॉक्स घेणार इथून आणि डबल स्ट्रक्चर ड्रॉ करणार, कारण मार्केट मला पण माहिती आहे की खाली गेलेलं आहे भरपूर इथून इथपर्यंत. आणि ह्याचा मी घेणार 75%चा, म्हणजे हा मधला बॉक्स घेणार मी असा. ओके, जर इथे जर नीट बघितलं तर पिन पॉईंट गोल्डने सपोर्ट कुठून घेतला होता ते बघा. सपोर्ट कुठून घेतला होता, पिन पॉईंट ओपन झाल्याच्या नंतर मार्केट इथून खाली आलं, 75%ला पिन पॉईंट सपोर्ट घेतला आणि वरती गेलं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे 75%ची लेवल इम्पॉर्टंट आहे आणि इथं एक नाही 2 कॅन्डल क्लोज झाल्यात. तर 2 कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर मग इथून तुम्हाला रॅली किती भेटली बघा, वन साईड डायरेक्टली 260 पिप्सची. ओके, आणि जर तुम्ही नीट जर आपला बॉक्स यूज करायला शिकले असताल. ओके, आता समजा ही टोटल रेंज झाली आपली, ही जी आहे टोटल रेंज आहे आणि आपल्याला याचं 25%चा हा बॉक्स घ्यायचा आहे. समजा हा बॉक्स आपण असा घेतला 25%चा आणि वरून ट्रॅक करत गेलो की गोल्डने कुठून कशी मुवमेंट दिलेली आहे. ओके, तर समजा मी इथून ट्रॅक केला असं जिथून सेलिंग येते आहे, तर मला पिन पॉईंट 75%ला पण एक एंट्री भेटत होती बाईंगची. ओके, इथून इथपर्यंत किती आहे 100 पिप्स आहे. त्याच्यानंतर मी सेलिंगचं जर बघितलं तर सेलिंगसाठी गोल्डने काय केलं होतं, इथं थोडीशी मुवमेंट पेंडिंग ठेवली होती. तिथून परत मी जर हा बॉक्स लावला तर पिन पॉईंट खाली मला ही एंट्री भेटत होती, इथून एक एंट्री भेटत होती. त्याच्यानंतर जर मी खालून जर हा बॉक्स लावला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा गोल्ड ह्या लेवलला डायरेक्टली ब्रेक करतं तेव्हा आपण बॉक्स असा लावायचा असतो आणि तुमच्यासाठी रेजिस्टन्स हा आहे. कारण जेव्हा तुम्ही खालनं बॉक्स लावता आणि डायरेक्टली बॉक्स जर ब्रेक होत असेल तर ह्याच्या तुम्ही अशी रेंज एक अजून एक ड्रॉ करू शकता. मग तुम्हाला लगेच वरती सेलिंगचा एक रेट भेटणार आहे. ओके, आणि सेलिंग कुठपर्यंत येणार आहे, जर आपण वरनं ट्रॅक केली सेलिंग, इथून डबल स्ट्रक्चर डायरेक्ट हे डबल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ओके, डबल स्ट्रक्चर तयार झाल्याच्या नंतर पिन पॉईंट तुम्हाला डायरेक्ट बाईंग बघायला भेटते आहे. हे बघा, इथून डायरेक्टली हे डबल स्ट्रक्चर, हे बघा डबल स्ट्रक्चर, पिन पॉईंट खालनं बाईंग आहे आणि मध्ये मध्ये पण जर तुम्ही नीट बघितलं, आता हे टोटल मोठी रेंज आहे. ओके,
आपण 25% यूज करतोय. आपण जरी इथून 50% जरी घेतली कन्सिडर केली, कारण असं पण मार्केटने 75% टच केलेलं आहे. ओके, तर काय होईल, आपण जर इथून बघितलं तर हे तुम्हाला इथं 3.75% पासून सेलिंग आहे. इथून ही सेलिंग तुम्ही इथून करू शकले असते इथून. ओके, त्याच्यानंतरनं आपण बघू की समजा 75%वरनं सपोर्ट घेतला तर आपण ती रेंज काढून बघू. गोल्डने काय केलेलं आहे, 509 तारीख किती आहे, 24/5/9 अपसाईडला इंटर 24/5/9. एकच मिनिट. आता बघा, मी लाईव्ह तुमच्यासमोर दाखवतोय की ती पिन पॉईंट तुम्हाला डायरेक्टली इथून जरी तुम्ही रेंज काढली तरी पिन पॉईंट डायरेक्टली इथं कंप्लीट झालेली. मग इथून तुम्ही जर सेलिंगचा ट्रेड घेतला तर कसलं डायरेक्टली वन साईड मुवमेंट आहे 420 पिप्सची. आता वरून जर सेलिंगचं आपण बघू कुठपर्यंत गोल्ड गेलेलं आहे, 536 डाऊन साईड. हे बघा, आता मार्केटनी हे ब्रेकडाऊन केलेलं आहे. तर मी काय करणार, डबल स्ट्रक्चर घेणार. डबल स्ट्रक्चर घेतल्याच्या नंतर इथून पिन पॉईंट 75%. हे बघा, इथून जर नीट ड्रॉ केलं डायरेक्टली पिन पॉईंट 75%. मग मला माहिती आहे ना इथून बाईंग करायची आहे मला डायरेक्टली 340 पिप्स. अजून पाहिजे काय तुम्हाला मार्केटमध्ये. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही एकाच इंडिकेटरचा वापर करून मल्टिपल स्ट्रक्चर घेऊ शकता, रीड करू शकता. ओके, आता हे बघा, पूर्ण अपसाईडपासून आपण बघतोय. ही पण रेंज होती ती इथं कंप्लीट झाली. त्याच्यानंतर जर नीट बघितलं तर वरून जी रेंज आपण काढली ती खाली कंप्लीट झाली. ओके, वरून जी रेंज काढली आपण ती खाली कंप्लीट झाली. आणि अजून पण सेलिंगला का जाते हे तुम्हाला कळलं असेल जर नीट बघितलं तर. मार्केटनी हे जे आहे हे ब्रेकडाऊन केलेलं आहे. मग ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर आपण काय करतो, आपण घेतो डबल स्ट्रक्चर. असं डबल स्ट्रक्चर घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला पिन पॉईंट खाली 75%ला एक इथे एंट्री भेटली. आणि आता गोल्ड समजा त्याला 75%ला जर एंट्री घेतली असेल गोल्डनी तर आपण अपसाईडला बघू कुठपर्यंत गेलं आहे. लोची कॅन्डल सिलेक्ट करू, 636 इथे 6 करू आणि इथे अपसाईडला सिलेक्ट केल्याच्या नंतर ना जसं तुम्ही बॉक्स इथून इथे ड्रॉ करता, इथून इथपर्यंत ड्रॉ करता बॉक्स. 1 मिनिट थांबा. बॉक्स जो आहे तुम्ही इथून इथपर्यंत ड्रॉ करता तसं पिन पॉईंट तुम्हाला एंट्री बघू आपण. बघा, पिन पॉईंट 75%च्या खालीच कॅन्डल क्लोज झालेली. याचा अर्थ मार्केटला अजून खाली जायचं असू शकतं, कारण तसं पण गोल्डने इथं हे डायरेक्टली हे केलं होतं. ओके, ब्रेकडाऊन केला होता एक पर्टिक्युलर झोनचा जो आपला बॉक्स असतो त्याचा. तर अशा पद्धतीने तुम्ही किती मस्तपैकी हे करू शकता. इथून परत तुम्हाला असं तुम्ही इथं मार्किंग करू शकता आणि इथून परत सेलिंगचा प्लॅन करू शकता. आणि खूप वेळा मी सांगितलं आहे की लेवलच्या खाली जर तुमच्या कॅन्डल क्लोज झाल्या तर तुम्ही एंट्री घ्या. आणि जर SL बघितलं तर SLचं इथून तुमचं बसतो आहे, 1 मिनिट थांबा, SL बघू आपण कितीचा बसतो आहे. इथून जर SL बघितला तर एक 3-3.5 पिप्सचा आहे. ओके, पण समजा तुम्ही जर 0.01 करत असताल आणि तुम्ही SL थोडा मोठा जरी घेतला, समजा $10चा SL आहे तुमचा. ओके, 0.02चं तुमचं आहे आणि तुमचं समजा 5 किंवा 5.5 समजा, चला एवढंच असेल. पण तुमचं टार्गेट पण बघा ना किती आहे, वन साईड डायरेक्टली 15 म्हणजे 0.02ने जरी घेतलं तरी $30 होतात. म्हणजे रिस्क रिवॉर्ड पण तुमचं किती येते बघा. ओके, हे सांगतोय मी छोट्या अकाउंटसाठी. आणि जसं तुम्हाला ग्रो करायचं असतं सुरुवातीला तसं तुम्हाला काही लिमिटेशन किंवा रूल्स पाळावे लागतात. ओके, पण रिस्क रिवॉर्ड पण आपला किती भरपूर चांगला आहे. असं पण नाही आहे की रिस्क रिवॉर्ड चांगलं नाही आहे. डायरेक्टली तुम्ही जर इथे एंट्री घेतली असती या ठिकाणी तर 42 म्हणजे एक $10च्या अगेन्स्ट डायरेक्टली तुम्हाला $80 भेटले असते. ओके, तर अशा पद्धतीने आहे सगळं व्यवस्थित. आणि इंडिकेटर खूप चांगले एकदम बेस्ट आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि अजून पण 1 आठवड्याचा ॲक्सेस भेटला नसेल DM करा. आणि बेसिकपासून जर शिकायचं असेल
कोर्स वगैरे जर तुम्हाला बेसिकपासून एक एक पॉईंट शिकायचा असेल तरी पण DM करा. ओके, थँक्यू.